सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप। आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप। आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। गोवंश जनावरांची कत्तल करून मांसची विक्री करिता वाहतूक करणारे इसम जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी त्या अनुषंगाने दिनांक 8 जून 2025 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहर विलास चारोस्कर पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उस्मानिया चौकाकडून द्वारका बाजूकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे एक रिक्षा क्रमांक MH15Z 7584 यामध्ये गोवंश जातीचे जनावराची कत्तल केलेले मांस विक्रीकरिता जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांना मिळाली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 1 पथकाने उस्मानिया चौकाकडून द्वारका येथे सापळा लावून रिक्षा क्रमांक MH15Z 7584 या रिक्षामधील इसम नामे महार फैयाज अन्सारी भद्रकाली यास ताब्यात घेतले। त्याचे ताब्यातील रिक्षामध्ये सदरचे गोवंश जनावरांचे सुमारे 165 किलोग्रॅम मांस मिळून आल्याने ते ताब्यात घेतले। त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमाविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कायदा अन्वये मुंबई नाका पोलीस ठाणेस फिर्याद देऊन सदर इसमास पुढील कारवाई कामी मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। टीम न्यूज ऑन टॉप नाशिक